या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात दुष्काळाची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे. विखर्णी येथील शेतकरी बापू शेलार यांनी पाणी टंचाईमुळे आपल्या कष्टाने उभ्या केलेल्या डाळिंब बागेवर अक्षरशः कुऱ्हाड चालवली आहे. मे महिन्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे आणि पावसाअभावी परिसरातील जलस्रोत कोरडे पडले आहेत. शेलार यांच्या शेतातील विहीर आणि शेततळे पूर्णपणे आटल्याने पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत डाळिंब बाग जगवणे अशक्य झाल्याने त्यांनी अखेर कठोर निर्णय घेत 1.5 एकर क्षेत्रातील तब्बल 300 डाळिंबांची झाडे तोडून टाकली. मोठा खर्च करून आणि अनेक वर्ष मेहनत घेऊन उभी केलेली बाग काही तासात जमीनदोस्त करताना शेलार कुटुंबीय भावूक झाले होते. एका बाजूला वाढते तापमान, दुसऱ्या बाजूला पाण्याचा तीव्र तुटवडा यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांवर अशी वेळ येत असल्याने प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा, टँकर व्यवस्था आणि दुष्काळी मदतीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातून होत आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. मी बापूसाहेब शेलार, डाळिंब उत्पादक शेतकरी. आज पाण्याअभावी मला डाळिंब बाग तोडावी लागली. मे महिन्यात पिण्याची पाण्याची वांदे झाले आणि बागेलाही पाणी राहिले नाही. शेततळे संपले आणि टँकरने पाणी आणून बघितले, पण बाग वाचवणे शक्य नाही. आज नाईलाज असतो बाग तोडावी लागली. बाग 1.5 एकर बाग होता. पाण्याअभावी आज बाग पूर्ण तोडला मी. काय कारण? पाणी नसल्यामुळे मे मध्ये पिण्याची पाण्याची टंचाई होती, त्याच्यामुळे आम्ही हा बाग तोडला. सरकारनं कांद्याकडे लक्ष द्यावा, शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा, भाव द्यावा, हमी भाव द्यावा शेतकऱ्यांनी. डाळिंब चांगले, डाळिंबाला भाव पण आज पाणी नाही, निसर्गाची साथ नाही राहत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हाल ते असं. सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं एवढीच मागणी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाते. एक वेळ अवश्य भेट द्या. क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला.